नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र रेडेकर आणि आज आपण बघणार आहे अहम म्हणजे काय। तर मित्रांनो, अध्यात्मामध्ये अहम ही टर्म खूप महत्त्वाची आहे। अहम म्हणजे आपला व्यक्तिगत अहंकार, ज्याला आपण फक्त अहंकार देखील अध्यात्मात म्हणतो। म्हणजे मी भाव किंवा देह भाव, जन्मापासूनच जो आपल्यामध्ये मी म्हणायची वृत्ती। तर हा मी कोण म्हणतो, तो मी म्हणणारा हाच व्यक्तिगत अहंकार आहे किंवा अहंकार आहे किंवा अहम आहे मित्रांनो। तर मित्रांनो, हा अहम म्हणजेच व्यक्तिगत अहंकार स्वतःला अपूर्ण समजतो। म्हणजे की मी अपूर्ण आहे आणि मला पूर्ण करण्यासाठी, तर ही अपूर्णता ही मानसिक आहे मित्रांनो। अहम हा मानसिक आहे, तर ती पूर्ण करण्यासाठी तो जगात इकडे तिकडे भटकतो। जगात म्हणजे त्याचा जो संसार आहे, त्यानं उभं केलेलं विश्व आहे, त्यानं उभं केलेलं असं मी का म्हणतोय, कारण सगळे अर्थ त्यानं स्वतः दिलेले आहेत प्रत्येक वस्तूला आणि त्या वस्तूचा तो विषय बनवतो। तर मित्रांनो, त्यानं जे जग उभं केलेलं आहे, त्याच्या आजूबाजूचे जे त्याला संसार दिसतो, त्यामध्ये तो काय शोधतो? तृप्ती शोधतो किंवा शांती शोधतो किंवा पूर्णता शोधतो। आजूबाजूच्या जगात पूर्णता शोधताना त्याला एक गोष्ट कधी समजून येत नाही की त्याची पूर्णता ही मानसिक आहे। समजा माझ्या शरीराला जर भूक लागली किंवा शरीराची काही गरज आहे, त्याला न्यूट्रिएंट्स हवे आहेत, तर ती न्यूट्रिएंट्स तुम्ही बाहेरच्या जगातून घेऊ शकता। तेवढी गरज तो पूर्ण करू शकतं जग आपली। की तुम्हाला भूक लागली आहे, समजा काहीतरी खायचं आहे, शरीर पुढे चालवायचं आहे, त्यासाठी ज्या बेसिक गरजा आहेत, तुम्हाला पाणी लागतं, अन्न लागतं, अजून काही गोष्टी न्यूट्रिएंट्स लागतात, तर त्या घेणं वेगळी, त्या तुम्हाला बाहेरचं जग देऊ शकतं आणि त्या घेऊन सुद्धा तुमचं मन अतृप्त राहतं। समजा तुम्हाला सगळ्या गोष्टी, एक माणूस आहे, त्याचं सगळं तुम्ही पूर्ण हेल्दी आहे, त्याच्या शरीरात कशाची कमतरता नाही, पण जर त्याच्या तुम्ही इमानदारीनं त्यानं जर स्वतःचं अवलोकन केलं, तर त्याला सापडेल की अजूनही मला काहीतरी माझ्यात कमी आहे, मला काहीतरी गरजेचं आहे असं त्याला वाटत राहतं कायम। त्यासाठी तो धावपळ करत असतो आणि ही धावपळ जी आहे अहंकाराची, ती मानसिक आहे मित्रांनो। शारीरिक गरज मी नाही म्हणत नाही की जग पूर्ण करू शकत नाही, बाहेरचं जे ब्रह्मांड आहे ते पूर्ण करू शकत नाही। जी शरीराची गरज आहे आपल्या, ती ब्रह्मांडच पूर्ण करेल, पण जी अहम जो आहे किंवा अहंकार आहे, त्याला जी तृप्ती पाहिजे आहे, ती बाहेरचं जग पूर्ण करू शकत नाही। ह्या दोन गोष्टी आहेत मित्रांनो, वेगळ्या वेगळ्या आहेत, मिक्सअप करू नका। शरीराची जी गरज आहे ते तुम्हाला जगच पूर्ण करेल। तुम्हाला खायला अन्न लागतं किंवा पाणी लागतं किंवा निवारा लागतो, बाकी गोष्टी लागतात, तुमचं शरीर पुढे चालावं यासाठी काही गोष्टी लागतात, ते बाहेरचं जग पूर्ण करेल। पण जे अहंकारासाठी जे लागतं, अहंकाराची जी इच्छा असते की मी अपूर्ण आहे आणि मला पूर्ण व्हायचं आहे, तर त्याची जी पूर्णता हवी आहे त्याला, ती पूर्णता बाहेरच्या जगातून मिळू शकत नाही। अगदी तू शेवटपर्यंत मिळत नाही, मरेपर्यंत मिळत नाही। मग असा असून देखील आपला जो व्यक्तिगत अहंकार आहे, ज्याला सोप्या भाषेत आपण सामान्य माणसं मन म्हणतात की मन एका जागी स्थिर राहत नाही किंवा मन या ठिकाणी प्रत्येक गोष्टीच्या मागं धावतं, मन नको त्या गोष्टी, ज्या चांगल्या नाहीत त्या गोष्टीच्याही मागं धावतं। हे का होतं मित्रांनो? कारण आपल्याला कुठंतरी मानसिक तृप्ती हवी आहे। शारीरिक आपल्याला तृप्ती भेटते, शारीरिक ज्या बेसिक गरजा आहेत त्या बऱ्याच लोकांना भेटतात, मग मानसिक तृप्ती नाही भेटत। पण हे समजत नाही की बाहेरून भेटूच शकत नाही। मग हे अहम जो आहे आपला, तो ऍक्सेप्ट का करत नाही की बाहेरून तृप्ती नाही मिळू शकत आपल्याला? अहंकार जर जगातल्या वस्तूंचा भोग करून तृप्त नाही होऊ शकत, तर मग नेमका कशानं पूर्ण होईल? हा प्रश्न पडला असेल प्रत्येकाला। तर अहंकार जो आहे, व्यक्तिगत अहंकार किंवा अहम, आजचा जो विषय आहे, व्यक्तिगत अहंकार हा पूर्ण जर व्हायचा असेल, त्याला जर पूर्ण तृप्ती भेटायची असेल, आयुष्यात शांती पाहिजे असेल, तर एकच मार्ग आहे मित्रांनो, आणि तो मार्ग तुम्ही उपनिषदांमध्ये कुठेही जा, एकच मार्ग सांगितलाय, मुक्ती। मुक्तीचा अर्थ काय मित्रांनो? की आपले जो व्यक्तिगत अहंकार आहे, अहम आहे, मी पण आहे, मी भाव आहे, त्याचं पूर्ण विगलन झाल्याशिवाय त्याला तृप्ती मिळू शकत नाही। म्हणजे याचं म्हणण्याचा उद्देश काय आहे? एक समजा मी भाव आहे किंवा ज्याला व्यक्तिगत अहंकार म्हणतो, तो जगात तृप्ती शोधायला जातो, पण त्याच्या अतृप्तीचं कारण तो स्वतःच आहे मित्रांनो। मग त्याला तृप्त व्हायचं आहे, तर स्वतः त्याला त्याचं विगलन व्हावं लागेल। मग त्याचं जे विगलन झाल्यावर जो शिल्लक राहते, तीच तृप्ती आहे, तोच शांती आहे आणि तीच चैन आहे। समजा आपण बेचैन असतो नेहमी, तर तोच चैन आहे। तर मित्रांनो, मुक्तीचा आपल्या जीवनाचा उद्देश काय आहे? मुक्ती आहे। आणि मुक्ती कशी मिळवायची? मी सोप्या भाषेत तुम्हाला काय सांगितलं की अहंकाराचं विगलन जर झालं तर मुक्ती संभव आहे।
हे सोप्या भाषेत सांगतोय. मग आपण नॉर्मली जी माणूस आहे, आपण जर एवढं सोपं आहे की अहंकार विगलन झाल्यावर आपल्याला मुक्ती मिळू शकते, चैन मिळू शकते, ज्याच्यासाठी आपण एवढं सगळं धडपड करतो ते मिळते, तर मग लोक हा मार्ग का फॉलो करत नाहीत? तर हा मार्ग फॉलो का करत नाहीत लोक? मार्ग तर एकच आहे चैन मिळवण्याचा. दुसरे जे तुम्ही, आपण जे दुसरे तुम्ही मी आपले जे दुसरे मार्ग आहेत यानं चैन मिळत नाही. आपल्याला तात्पुरतं सुख मिळतं, लगेच दुःख येतं. तर सुख दुःख असं ती सायकल चालू राहते, पण तृप्ती काही मिळत नाही, मरेपर्यंत नाही मिळत. व्यक्तिगत अहंकार मुक्तीच्या दिशेनं का जात नाही? सगळ्यात पहिलं तो घाबरतो स्वतःचं विगलन, म्हणजे मी निघून जाईल. हेच वाटतं त्याला की मी नाही राहिलो तर कसं चालेल. तो नाही राहिला तर उलट सगळं व्यवस्थित चालेल, त्याचं स्वतःचंही कल्याण होईल, जगाचंही कल्याण होईल. कारण जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत तुम्ही स्वतःचंही नुकसान करता, स्वतःची हिंसा करता, बाहेर दुसऱ्याचंही, तुमच्या आजूबाजूला जे तुमचा परिवार असेल, मित्र असतील किंवा अजून तुमच्या आजूबाजूला कोणीही तुमच्याशी संबंधित होईल त्याच्याशी तुम्ही हिंसाच करता, त्याचा भोग करता. तुमचा मित्र असेल तर त्याच्याकडून तुम्ही स्वार्थानं तुम्ही काहीतरी करून घेणार, तुमच्या घरी कोणी असतील तर त्यांच्याकडून तुम्ही स्वार्थानं त्या सगळे डिसिजन घेणार, त्यांच्याशी तुम्ही आसक्त राहणार. त्याच्यामुळं दोघांचंही तुमच्या कल्याण होणार नाही. एवढं जर माहिती असून की अहंकाराचं विगलन झालं किंवा अहंकार जर गेला तर मित्रांनो जो उरतो ती शांती आहे. एवढं माहीत असून देखील अहंकार विगलन व्हायला का तयार होत नाही? तर कारण एकच आहे मित्रांनो, स्वार्थ. कारण त्यानं आपल्या बरोबर खूप सारे स्वार्थाचं जाळं पकडून ठेवलेलं असतं आणि ते त्याला वाटते की जर माझं विगलन झालं तर सगळ्यात पहिले मला हे स्वार्थ सोडावे लागतील. कारण विगलन सोपी गोष्ट नाही. अहंकार तुमचा जाण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले तुम्ही जिथं तुमचं स्वार्थ किंवा जिथं तुम्ही फायदे वगैरे निवडून ठेवलेले आहेत ते तुम्हाला सोडावे लागतील. आणि तुम्हाला स्वार्थ सोडणं जड जातं किंवा आपल्याला स्वार्थ सोडणं जड जात असल्यामुळे कुठलाही व्यक्ती हा मुक्तीच्या दिशेला जायला तीव्र विरोध करतो. मग याच्यावर तो उपाय काय काढतो? तर तो मिथ्याचार करतो. मिथ्याचार म्हणजे काय? वरून दाखवायचं की मी निस्वार्थी आहे, मी तुझ्यासाठीच सगळं करतो, मी सगळं ह्या जगासाठी करतो, मी खूप सारी प्राण्यांवर प्रेम करतो, मी पक्ष्यांवर प्रेम करतो, मी असं करतो, मी तसं करतो, मी देवाला मानतो, सगळं करतो. पण आतून माणूस तो मुक्त नसतो. आतमध्ये अहंकार ठासून भरलेला असतो. बाहेर फक्त दाखवतो की माझ्यामध्ये अहंकार नाही, माझ्यामध्ये निस्वार्थता आहे. पण मित्रांनो एक लक्षात ठेवा, ज्याच्यामध्ये अहंकार आहे, व्यक्तिगत अहंकार आहे, प्रत्येकामध्ये असतो, तो निस्वार्थी होऊ शकत नाही. तर मित्रांनो एकच करायला लागेल, स्वतःला जाणून घ्यावं लागेल. स्वतःला जाणून घेणं म्हणजे मी म्हणजे कोण? व्यक्तिगत अहंकार. म्हणजे हा व्यक्तिगत अहंकार आहे तरी काय हे बघावं लागेल तुम्हाला. त्याच्यावर सतत लक्ष ठेवायला लागेल. व्यक्तिगत अहंकाराचं सूक्ष्म रूप म्हणजे आपले विचार, भावना असतात. त्याचं प्रकट रूप म्हणजे तुमचे स्थूल कर्म असतात. तर तुम्ही मित्रांनो स्थूल कर्मांवर तुमच्या लक्ष ठेवायचं आणि निष्पक्ष होऊन कुठल्याही प्रकारचा आधीच मान्यता किंवा धारणा न ठेवता तुम्ही त्याचं निष्पक्ष अवलोकन करायचं स्वतःच. सकाळपासून अगदी रात्रीपर्यंत रोज मी काय करतो याचं निष्पक्ष अवलोकन करायचं. त्याच्यावरून तुम्हाला मी कसा आहे ते समजेल. आणि जसं तुम्हाला समजेल की मी कसा आहे आणि तुम्हाला कळेल की मी सगळ्यात भयंकर आहे, मी माझ्यासाठीच माझा शत्रू आहे. तर मित्रांनो मोठ्या ऋषीमुनी किंवा मोठ्या संतांनी सांगितले की माझ्यासारखा शत्रू दुसरा कोणीच नाही. आणि संत कबीर पण म्हणतात सगळ्यात मोठा शत्रू कोण आहे? जेव्हा मी जगात बघायला जातो तर सगळ्यात मोठा मला शत्रू मीच दिसतो स्वतःचा. तर लक्षात ठेवा मित्रांनो, आपल्यासाठी सगळ्यात मोठा शत्रू मी आहे. त्यालाच व्यक्तिगत अहंकार म्हणतात किंवा अहंकार म्हणतात सोप्या भाषेत, किंवा अहम म्हणतात. तर ह्याचं निष्पक्ष अवलोकन करणे हा एकमेव उपाय आहे तुम्हाला शांती मिळवण्याचा. आणि ही शांती कोणती? मानसिक शांती फक्त. आणि ही शांती तुम्हाला बाहेरच्या जगात किती तुम्ही धडपड करा त्याने मिळणार नाही. बाहेरच्या जगात तुम्ही जे कर्म करताय ते थांबवायचे नाही आहेत मित्रांनो. जे तुम्ही दिवसभरात कर्म करताय त्याच्यावर निष्पक्ष लक्ष ठेवायचं, निष्पक्ष त्याचं अवलोकन करायचं. तर मित्रांनो निष्पक्ष अवलोकन करताना तुम्हाला स्वतःबद्दल म्हणजे स्वतःच्या वृत्ती किंवा व्यक्तिगत अहंकार किंवा ज्याला अहम म्हणतो त्याच्या घाणघाण सवयी किंवा वृत्ती दिसायला लागतील. मी आधीच तुम्हाला सांगतोय की आपल्या वृत्ती ह्या खराब आहेत किंवा ह्या दृष्टीनं बघायचं नाही मित्रांनो. स्वतःचं निष्पक्ष अवलोकन करायचंय फक्त की मी दिवसभरात
सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझ्या मनात किती वेळा मी हर्ट होतो, किती वेळा माझ्या मनात कोणाबद्दल ईर्ष्या येते, किती वेळा माझ्या मनात स्वार्थ येतो, वासना येते, कामना येते, इच्छा येते. किती इच्छा येतात अशा ज्या क्षुद्र आहेत, ज्यांची काही किंमत नाही, पण त्याच्यासाठी मी माझे 2-2, 3-3 तास वाया घालवतो. किंवा मी अशा कुठल्या क्षुद्र गोष्टींमध्ये सुख शोधायला जातो, किंवा मी किती गोष्टींच्या आहारी जाऊन मी स्वतःचं नुकसान करून घेतो. दिवसभरात ह्याचं अवलोकन करायचं. भावनेचा आवेग कसा येतो, आपल्या शरीरामध्ये केमिकल क्रिया घडतात आणि त्याच्यातून भावनेचा आवेग येऊन मग आपण पुढं त्याच्यातून विचार प्रकट होतात आणि मग ते विचार आहे आणि जे आपलं कर्म, स्थूल कर्म आहे, हे सगळे भावनेचे तुमचे गुलाम बनतात. म्हणजे भावनेचा आवेग आला की भावना आहे जी वृत्तीतून निघते, वृत्ती ज्याला वृत्तीच म्हणतो आपण, व्यक्तिगत अहंकारातून निघते. तर व्यक्तिगत अहंकार कसा आपल्या शरीराच्या इंद्रियांना गुलाम बनवतो, अगदी मनाला सुद्धा, ह्या सगळ्यांना, बुद्धीला सुद्धा. बुद्धी सुद्धा तुमच्या जशी तुमची वृत्ती आहे तशीच वागते. बुद्धीला स्वतःचं काही डिसिजन नाहीत जोपर्यंत ती आत्मविचार करत नाही. बुद्धी जर स्वतःबद्दलच विचार करायला लागली तरच त्याला फायद्याची आहे, नाहीतर बाकी वेळेत ती गुलाम आहे. कोणाची गुलाम आहे? व्यक्तिगत अहंकाराची. म्हणून मित्रांनो, आपल्यामध्ये बदल घडत नाहीत, कारण आपली बुद्धी ही आपल्या अहमला फॉलो करते किंवा व्यक्तिगत अहंकाराला फॉलो करते. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही स्वतःचं निष्पक्ष अवलोकन करण्यासाठी काही ठोस पावलं उचलणार नाही, जोपर्यंत तुम्ही स्वतःकडे जास्त लक्ष देणार नाही, सारखं दुसऱ्याकडे लक्ष देणं किंवा बाहेरच्या जगात जाऊन भोग करून स्वतःला पूर्ण करायचा प्रयत्न कराल, तोपर्यंत तुमच्यामध्ये काही शुभ घडणार नाही. मित्रांनो, तुम्हाला तुमच्या आयुष्यात शुभता आणायची असेल किंवा चांगले बदल घडवायचे असतील, सार्थक जीवन जगायचं असेल, तर तुम्हाला ह्या अहंकाराची निरर्थकता बघावी लागेल. आणि बघण्याचा मी सोपा उपाय काय सांगितला, तुम्ही जे दिवसभरात कर्म करता, विचार करता, ह्याच्यावर तुम्ही निष्पक्ष अवलोकन करत राहायचंय. सतत एक स्वतःवर लक्ष ठेवायचंय. जेही तुम्ही कर्म करणार आहे ते कर्म करता करता तत्क्षणी, म्हणजे त्या क्षणी तुम्हाला कंटिन्युअस स्वतःवर लक्ष ठेवायचं की माझ्या मनात कधी ईर्ष्या येते, कशी उत्पन्न होते, कुठल्या मान्यता माझ्या डोक्यात भरलेल्या आहेत, मी कुठल्या गोष्टींना घाबरतो, मी कुठल्या गोष्टींबद्दल ईर्ष्या करतो, कुठल्या गोष्टींबद्दल माझ्या मनात लगेच कामना येतात, लगेच इच्छा प्रकट होतात. ह्या गोष्टींवर सतत तुम्हाला लक्ष ठेवायला लागेल. ही निरंतर प्रक्रिया आहे आणि ह्याचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला मी कसा आहे तो कळायला लागेल. म्हणजेच व्यक्तिगत अहंकार कसा आहे कळायला लागेल. प्रत्येकामध्ये तोच आहे, कोणामध्ये वेगळा आहे असं नाही मित्रांनो. तर शेवटी मी एवढंच सांगेल की ती जी समज आहे किंवा अंडरस्टँडिंग आहे स्वतःबद्दलची, माझ्या वृत्तीबद्दलची, ती अंडरस्टँडिंगच सगळ्यात महत्त्वाची आहे मित्रांनो. आणि तुम्हाला सगळ्यात जास्त फोकस त्यावरच करायचा आहे. आणि ही जशी समज तुमची विकसित होत जाते, म्हणजेच चेतनेचा स्तर उंचावणे किंवा जीवनामध्ये उच्चता येणे, हेच आहे मित्रांनो. आणि अध्यात्माचा उद्देश हाच आहे. स्वतःचं अवलोकन करून तुमच्या चेतनेचा स्तर वाढला पाहिजे, तुमच्यामध्ये अंडरस्टँडिंग वाढली पाहिजे, जेणेकरून तुमच्या आयुष्यातले दुःख जे आहेत, विनाकारण आपण व्यर्थ जीवन घालवतो आणि दुःखात घालवतो, ते कमी होईल आणि जीवनात एक प्रकारची सार्थकता येईल. आणि तुम्हाला आयुष्यात जे करण्यासाठी आपला जन्म झालाय ती तुम्हाला मिळेल आयुष्यात मित्रांनो. तर एवढं सांगून मी थांबतो. धन्यवाद.